मुंबईतील राणीबागेत घडलेल्या घटनेमुळे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जिजामाता बागेत जाऊन भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी परिस्थितीची पाहणी केली। काल एक लहान मुलगा घसरगुंडीचा पत्रा निघालेला असल्याने जखमी झाला, तर 1.5 महिन्यांपूर्वी याच परिसरात असलेल्या कॅन्टीनमध्ये टेबलचा कॉर्नर लागल्याने एका दुसऱ्या मुलाचा डोळा जायबंद झाला। प्रशासनाच्या आणि या ठिकाणी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडतायत। याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी भेट घेऊन पाहणी केली। जखमी मुलांना आणि त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी किशोरी पेडणेकरांनी केली आहे। या पाहणी दरम्यान राणीबागेतील व्यवस्थापन, प्राणी आणि सुविधांबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले। आणि त्याचा डोळा बऱ्यापैकी गेलाच आहे, म्हणजे गेला म्हणायला हरकत नाही। लहान मुलगा आहे आणि अशा काही गोष्टी पुन्हा घडू नये, काळजी घेतली पाहिजे। कारण सरांच्याकडे इथले असलेले सिक्युरिटी, इथला असलेला सुपरविजन, इथला कळवतात असं नाही। मग आम्ही काही सूचना दिलेत, त्या पण त्या आता वर्किंग मध्ये आणतील। ॲम्ब्युलन्स असली पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे, थर्ड पार्टी इन्शुरन्स असला पाहिजे वगैरे, या सगळ्या सूचना दिल्या। त्याचं पत्र आजच आमचा साईनाथ दुर्गे देतोय माझ्याकडनं करून। त्यामुळे प्रशासनाला कळावं, आणि प्रशासन अलर्ट आहे नक्कीच, कारण सगळ्या गोष्टी त्या पाहतायत, चांगल्यापैकी करण्याचा प्रयत्नही करतायत। परंतु जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जर असे मस्तीत वागतील, लक्ष देणार नाही, तर मात्र नुसतं बोलून नाही चालणार, यांना वटणीवर आणावं लागेल।